राज्यात एकीकडे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेवर तब्बल 80,000 कोटी रुपये ओतत असताना दुसरीकडे वर्षानुवर्ष सरकारी नोकरीत काम केलेल्या एका निवृत्त शिक्षिकेला तिचे हक्काचे पेन्शन मिळत नाहीयेत। त्यासाठी सरकारकडे निधी नसल्याचं समोर आलंय। मात्र लाडकी बहीण योजनेचा परिणाम आता इतर मूलभूत योजनांच्या निधी वाटपावर होत असल्याचं चित्र आहे। आणि याच मुद्द्यांवर बोट ठेवत आता लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तीव्र शब्दात फटकारले। 7व्या वेतन आयोगानुसार शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन तसेच अन्य लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, अशा कठोर शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला सुनावलंय। आता हे नेमकं प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तुम्हाला सांगते, सरकारी तिजोरीवर वर्षाला 43,740 कोटी रुपयांचा बोजा पडतोय। आता तो कसा ते सांगते। राज्यात विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत 71 लाख महिला अपात्र ठरल्या। या महिलांनी ई-केवायसी केली नसल्याने त्या या योजनेत बसत नव्हत्या हे स्पष्ट झालंय। या योजनेत 2,43,00,000 महिलांनी नोंदणी केली होती आणि त्यांना दरमहा 1,500 रुपये मदत मिळत होती। त्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला 43,740 कोटी रुपयांचा बोजा होत होता। या लाडकी बहीण योजनेचा फटका काही प्रमाणात इतर योजनांना देखील बसला होता। राज्याची आर्थिक घडी या योजनेमुळे काहीशी विस्कटल्याने अपात्र महिला शोधण्याची मोहीम महिला व बालकल्याण विभागाने राबवली होती। अनेक शासकीय कर्मचारी महिलांच्या नावे काही पुरुष देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं होतं। योजनेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या किंवा श्रीमंत घरातील महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याने सरकारने लाभार्थी खातेदारांचे ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे आता 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या। बरं, एकीकडे असं सगळं असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या महिलेने तिला 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतनासह अन्य लाभ न दिल्याने त्या महिलेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। या याचिकेवर पालिकेच्या वकिलांचं कोर्टात आपली भूमिका मांडताना सांगितलं की 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन तसेच अन्य लाभ देण्यासाठी पालिकेकडे पैसे नाहीयेत, कारण राज्य सरकार पैसे देत नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे। त्यावर कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं की जर सरकारकडे शिक्षकांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे थकबाकी देण्यासाठी पैसे नसतील तर लोकप्रिय योजना सुरू ठेवण्याचा नैतिक अधिकार सरकारला नाहीये। न्यायालयाने असंही सुनावलंय की जर कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतन देण्यासाठी तिजोरीत पैसे नसतील तर महापालिकेच्या कार्यालयातील टेबल, खुर्च्या, एसी विका। एवढंच नाही तर पालिका आयुक्तांची कार आणि इतर वाहनं विका, पण कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे दिलेच पाहिजे। शेवटी काय, सरकारने महिलांना सशक्त करण्यासाठी ही लाडकी बहीण योजना आणली हे ठीक आहे, पण कर्मचाऱ्यांचे हक्क ज्यांच्यावर लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून आहे अशा शिक्षकांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाहीये, असं कोर्टाचं स्पष्ट मत झालंय। त्यामुळे सरकार यावर आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।